लावायचं नाही. काम लावायसाठी मी तिन्ही पोरगी का घरी बसा सांगितलं? म्हणा, मी का नको म्हणलो का तिला घरी बसायला? इतके दिवस आज किती वर्ष झालं लग्न होऊन माझं लेकरू काम करलेलं मला टायमाला डब्बा, तिने केल्याशिवाय जेवण, घर मागत नाही. मला- नीट सांगलेलो मला जेवायला टायमाला, कपडे लते टायमाला धुवून देणे, 25,000 रुपये महिना घेणे, 500च्या 50 नोटा घ्यायच्या. आता का उपाशी ठेवलं लाव का? हा मरणाचं खाऊ घरी घालायला की बसायचं. अजून का पाहिजे? मी का म्हणलो का तिला कामाला जा? हा कामाला जायचं नाही. अरे मी म्हणलो का तुला कामाला जा? कामाला जा म्हणलं तर कामाला जा म्हणून पैसे मागताव ना. हा. अजिबात नाही जायचं कामाला. तिकडल्या घरी गेलं ना, आता इतके हा, दिवस हेच झालं, बोली पाहिजे. हेच एका लेकरं शब्दावर. सांभाळणं, स्वयंपाक बस. करणं, घरचं सगळं आवरणं. बस बस काय मग बघू तर. घरी राहायचं. मला जर काही कमी पडलं मग तिचं काही खरंच नाही. मग मी खरं करते की झालं आपलं घेते. मला जर काही कमी पडलं मग बघा, मग तुमच्या पोरीचं काही खरं नाही. तुमचं खरं नाही. ते लेकर 2 गळ्यात बांधतो, हा हा ते काय तर करण मी. पोरून हा त्याला काय. तुमच्या गळ्यात घालते आणि हाताळून देते. मला कंपनीचे असं टाइम वर डब्बा आज टाइम लय छान झालं. मी पाऊस तर पडो नवस करण. का काही बी पडो, हा. बिचाऱ्याला हाताला लागो का हा, दुखणे हा, हो का हाक असं मारायला चारित्यात नाही. त्याला बिचारा 60 रुपये घेते, डब्बा आणून देते टाइम मग 60 रुपये घेते नाही. आता बी जावा 4 माझ्याकडे. चपात्या देते, गरज नाही. शेव भाजी देते, एक चपात वर देते, भाताचा डबा 4 डबे देते, हा, तांदूळ छान. लिंबू सगळे, मिठाची हा. पुडी सुद्धा देते. हा मिठाची पुडी सुद्धा. आणि तेव्हा चांगली भेटलं ते ती बी करून दिली नाही मला. आणि आम्ही का मागे लागलो का? 1 वर्ष गेलं होतं तर पुन्हा आलाव की भीक मागत. कशाला उगा गळ्यात बांधून दिलो माझ्या आम्ही तुम्ही कशाला गळ्यात बांधाव? तुम्ही आलाव नोकरी आहे म्हणून आणून घातली. नोकरी गेली माझी, आम्हाला- घर गेलं, सगळं गेलं, माय बाप लहान झाले, सगळं झालं. फक्त तुमच्या आमचं काय पोरी राहिलं पाहिजे. शिल्लक? आमचं पार बरबाद करून टाकलं तुम्ही लोकं. कशाचं? आता घरी बस. हा. तुला जायचं नाही ना कामाला तर जाऊ नको अजिबात. बरं, आपल्याला बरं. एकही शब्द बाई, बोलत नाही, आपल्याला राहतं काही घरी. कमी पडलं नाही पाहिजे. बघू, कमी पडते म्हणजे सांगते मी. आजपासून मी घरातच राहते, जाणारच कामाला. बघू कसं कमी पडते बघू. घरभाडं, राशन सगळं तुम्ही बघा. गड्या तुम्ही सुद्धा हेच माझी काउंट पोरगी केलो, तुम्ही करते तेच म्हणून काउंट केलो, खाऊ मला अजिबात म्हणायचं नाही नाही. तर काय नाही तुमच्या वस्ती काही होईना. कसं म्हणणे? आता मी बायको आहो, मी विचारणारच ना. जराशी घेतलो, सिगरेट पिलो, पुडी पिलो, मला तसं अजिबात कसं म्हणायचं जमते? नाही. तसलं काही लाड जमणार नाही तुमचं तुम्हाला आमच्या. 25,000 रुपये महिना भेटला बस झालं. हा, तसलं लाड जमणार मी म्हणणारच झाले ना. नाही नाही, अजिबात नाही म्हणायचं. मी कमवायलो ना, तुला घरी बसायचं, माझ्याकडे पैसे द्यायला. ऐकावं लागलं. पियाचं नाही, सिगरेट ओढायचं नाही. दारू पिल्यानं कुणाचं भलं झालंय का? करून तसलं ठकू फिकू काही म्हणायचं नाही. काही म्हातारं नाही काही नाही. नाही, मी म्हणजे करावं म्हातारी हो, मी काही करते हो. आम्हाला घ्यावं तुम्हाला लागतंय. मोकळं सोडल्यावर तुम्ही माणसं जन्माला येऊन बघा, मग कळतंय. आता होताव तुम्ही बाई वा आम्ही माणूस होताव. ते सोन्याहून पिवळ बाबा, आण नका बाबा, काय का करणार, दिला आणून पडून दिलं नाही तर नाही दिलं. देशी आली. सगळ्यात सोपं ते बाईचा जन्म. हो. सोपं. लेकरं बापाला नाही माईला मागतात. हे पाहिजे ते पाहिजे, मग खायला पियाला कम पडल्यावर कसं? आता ते आणून माई बशी माहिती. हा. ते बघू लेकर उद्यापासून तुम्ही मला मागायचं नाही, तिला काहीच मागायचं नाही अजिबात. हा, घ्या. दुसरी घेऊन देतो म्हणशील ते 2 लाखापर्यंत. हा, हा. 2 लाखापर्यंतची गाडी येणार आहे बघा. हा. मग तू देऊ नको हौस तुला. राजाची नानूक काही कडेची. पोरावचे स्वप्न बी बापासारखेच आहे इथं. करतो मी, आणून माझे लेकर मी भरून देतो, हो. छाती ठोकून. हा, बघू. मग लोकांच्या घरी लोकांना मागायला देतो काय? मोबाईल आता अभ्यास करायचा असते, मोबाईल बघायचा नाही. मास्तरांनी सांगितले